जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आपले भारतीय संविधान प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, आपले भारतीय संविधान भाग 1 संघ व त्याचे प्रदेश यामधील कलम 1 विषयी अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. किमान 10 प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे पुढीलप्रमाणे. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानातील कलम 1 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 1. नागरिकत्व. 2. संघ व त्याचे प्रदेश. 3. मूलभूत हक्क. 4. राज्यधोरणाची तत्त्वे. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संघ व त्याचे प्रदेश. भारतीय संविधानातील कलम 1 हे संघ व त्याचे प्रदेश म्हणजेच युनियन अँड इट्स टेरिटरी या विषयाशी संबंधित आहे. कलम 1 हे भारतीय संविधानाच्या भाग 1 मध्ये समाविष्ट आहे. या कलमामध्ये भारताचे स्वरूप, नाव आणि भौगोलिक रचना स्पष्ट करण्यात आली आहे. कलम 1 मध्ये पुढील महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. 1. भारताचे अधिकृत नाव. भारत म्हणजेच इंडिया असे भारताचे अधिकृत नाव आहे. 2. भारताचे स्वरूप. भारताला राज्यांचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट्स असे संबोधले आहे. याचा अर्थ असा की भारतातील राज्ये एकत्र येऊन संघ तयार करतात, पण त्यांना संघातून वेगळे होता येत नाही. भारताचा संघ अविभाज्य आहे. 3. भारताचे प्रदेश. भारतामध्ये राज्ये, केंद्रशासित प्रदेश, संसदेद्वारे अधिगृहीत केलेले प्रदेश यांचा समावेश होतो. 4. पहिली अनुसूची. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची यादी संविधानाच्या पहिल्या अनुसूचीत दिलेली आहे. याचा संदर्भही कलम 1 मध्ये आहे. म्हणूनच भारतीय संविधानातील कलम 1 हे भारताचे नाव, स्वरूप आणि संघातील राज्ये व प्रदेश यांची रचना स्पष्ट करणारे कलम आहे आणि ते संघ व त्याचे प्रदेश या विषयाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 2. कलम 1 नुसार भारताचे अधिकृत नाव कोणते आहे? 1. इंडिया. 2. हिंदुस्तान. 3. भारतवर्ष. 4. भारत म्हणजेच इंडिया. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. भारत म्हणजेच इंडिया. कलम 1 नुसार भारताचे अधिकृत नाव आहे भारत म्हणजेच इंडिया. इंडिया दॅट इज भारत. भारतीय संविधानाच्या भाग 1 मधील कलम 1 मध्ये भारताच्या नावाबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्या कलमात असे म्हटले आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. याचा अर्थ असा होतो की 1. भारत आणि इंडिया ही दोन्ही नावे समान अधिकृत आहेत. देशाचे नाव वापरताना भारत किंवा इंडिया यापैकी कोणतेही नाव अधिकृतपणे वापरता येते. 2. भारत हे पारंपरिक व सांस्कृतिक नाव आहे, तर इंडिया हे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचलित नाव आहे. 3. संविधानाने दोन्ही नावांना समान घटनात्मक मान्यता दिली आहे, त्यामुळे कोणतेही नाव चुकीचे किंवा दुय्यम मानले जात नाही. कलम 1 नुसार भारताचे अधिकृत नाव आहे भारत म्हणजेच इंडिया आणि ही दोन्ही नावे संविधानाने मान्य केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 3. कलम 1 मध्ये भारताला कोणत्या प्रकारचे राष्ट्र म्हटले आहे? 1. संघराज्य. 2. महासंघ. 3. राज्यांचा संघ. 4. प्रजासत्ताक. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राज्यांचा संघ. कलम 1 मध्ये भारताला राज्यांचा संघ युनियन ऑफ स्टेट्स असे राष्ट्र म्हटले आहे. भारतीय संविधानाच्या भाग 1 मधील कलम 1 मध्ये असे स्पष्टपणे नमूद केले आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. याचा अर्थ असा होतो की भारत हे अनेक राज्यांनी मिळून तयार झालेले राष्ट्र आहे, परंतु हे राज्य स्वतंत्र नाहीत, तर ते केंद्राच्या अंतर्गत एकत्र बांधलेले आहेत. राज्यांचा संघ याचा अर्थ 1. भारताचा संघ अविभाज्य आहे, कोणतेही राज्य स्वेच्छेने संघातून वेगळे होऊ शकत नाही. 2. राज्यांना स्वतंत्र सार्वभौमत्व नाही. 3. सर्व राज्ये संविधानाच्या अधीन असून अंतिम सत्ता संघाकडे म्हणजेच केंद्राकडे असते. 4. अमेरिकेसारखा महासंघ नाही. भारताला फेडरेशन न म्हणता युनियन म्हटले आहे, कारण भारतात राज्यांना विभाजनाचा अधिकार नाही.
संघाची रचना मजबूत आहे. राष्ट्रीय एकता व अखंडता टिकवण्यासाठी संविधानकर्त्यांनी युनियन ऑफ स्टेट्स ही संकल्पना वापरली. कलम 1 नुसार भारताला राज्यांचा संघ असे राष्ट्र म्हटले आहे, जे भारताच्या एकतेचे, अखंडतेचे आणि केंद्राच्या प्रबळ स्वरूपाचे प्रतीक आहे. प्रश्न क्रमांक 4. इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स हे विधान कोणत्या कलमात आहे? 1. कलम 1, 2. कलम 2, 3. कलम 3, 4. कलम 4. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 1. इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स हे विधान कोणत्या कलमात आहे? हे विधान भारतीय संविधानातील कलम 1 मध्ये आहे. भारतीय संविधानाचा भाग 1 संघ व त्याचे प्रदेश यामध्ये कलम 1 समाविष्ट आहे. या कलमामध्ये भारताचे नाव, स्वरूप आणि संघाची रचना स्पष्ट केली आहे. कलम 1 मध्ये पुढील 3 महत्त्वाच्या बाबी नमूद केल्या आहेत. 1. भारताचे अधिकृत नाव इंडिया दॅट इज भारत म्हणजे भारत आणि इंडिया ही दोन्ही नावे अधिकृत आहेत. 2. भारताचे स्वरूप शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे भारताला राज्यांचा संघ असे म्हटले आहे. 3. संघाची रचना भारतात राज्ये, केंद्रशासित प्रदेश व संसदेद्वारा अधिगृहीत प्रदेशाचा समावेश होतो. हे विधान संविधानात समाविष्ट करण्यामागचा उद्देश भारताची एकता, अखंडता आणि अविभाज्य संघराज्य रचना अधोरेखित करणे आहे. इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स हे विधान भारतीय संविधानातील कलम 1 मध्ये आहे आणि ते भारताचे नाव व राष्ट्राचे स्वरूप स्पष्ट करते. प्रश्न क्रमांक 5. कलम 1 मध्ये खालीलपैकी कोणाचा उल्लेख आहे? 1. राज्यांची निर्मिती. 2. केंद्र-राज्य संबंध. 3. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची यादी. 4. राष्ट्रपतीचे अधिकार. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची यादी. कलम 1 मध्ये राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची यादी, पहिल्या अनुसूचीचा संदर्भ यांचा उल्लेख आहे. भारतीय संविधानाच्या भाग 1 मधील कलम 1 हे संघ व त्याचे प्रदेश या विषयाशी संबंधित आहे. या कलमात भारताची भौगोलिक व घटनात्मक रचना स्पष्ट करण्यात आली आहे. कलम 1 मध्ये विशेषतः पुढील बाबींचा उल्लेख आहे. 1. भारताचे अधिकृत नाव इंडिया दॅट इज भारत. 2. भारताचे स्वरूप भारत हा राज्यांचा संघ युनियन ऑफ स्टेट्स आहे. 3. भारताचे प्रदेश भारतामध्ये राज्ये, केंद्रशासित प्रदेश, संसदेद्वारा अधिगृहीत केलेले प्रदेश यांचा समावेश होतो. 4. पहिली अनुसूचीचा संदर्भ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची नावे व सीमा संविधानाच्या पहिल्या अनुसूचीत दिली आहेत याचा उल्लेख कलम 1 मध्ये केला आहे. म्हणूनच कलम 1 मध्ये राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची यादी, पहिल्या अनुसूचीचा संदर्भ यांचा उल्लेख आहे आणि ते भारताच्या संघरात्मक रचनेचे स्पष्टीकरण देते. प्रश्न क्रमांक 6. भारतीय संविधानातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची यादी कोणत्या अनुसूचीत दिली आहे? 1. पहिली अनुसूची. 2. दुसरी अनुसूची. 3. तिसरी अनुसूची. 4. 10वी अनुसूची. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहिली अनुसूची. भारतीय संविधानातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची यादी पहिल्या अनुसूचीत फर्स्ट स्केड्यूलमध्ये दिली आहे. भारतीय संविधानामध्ये देशाची भौगोलिक व प्रशासकीय रचना स्पष्ट करण्यासाठी अनुसूची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी पहिली अनुसूची ही अतिशय महत्त्वाची आहे. पहिल्या अनुसूचीत पुढील माहिती दिलेली आहे. 1. भारतामधील सर्व राज्यांची नावे. 2. प्रत्येक राज्याची भौगोलिक सीमा. 3. केंद्रशासित प्रदेशांची नावे व सीमा. ही अनुसूची वेळोवेळी संसदेद्वारे दुरुस्त केली जाऊ शकते, जसे की नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्माण झाल्यास. कलम 1 शी संबंध
भारतीय संविधानाच्या कलम 1 मध्ये भारत हा राज्यांचा संघ असल्याचे सांगून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची यादी पहिल्या अनुसूचीत दिली आहे, असा स्पष्ट संदर्भ दिला आहे. भारतीय संविधानातील संपूर्ण अधिकृत यादी पहिल्या अनुसूचीत दिली आहे आणि ती भारताच्या संघरात्मक रचनेचा पाया आहे. प्रश्न क्रमांक 7. कलम 1 नुसार भारतातील प्रदेश किती भागांत विभागले आहेत? 1. फक्त राज्ये. 2. फक्त केंद्रशासित प्रदेश. 3. राज्ये, केंद्रशासित प्रदेश व अधिग्रहित प्रदेश. 4. जिल्हे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राज्ये, केंद्रशासित प्रदेश व अधिग्रहित प्रदेश. कलम 1 नुसार भारतातील प्रदेशांचे 3 भाग. 1. राज्ये, स्टेट्स. भारतातील संघाचे प्रमुख घटक. राज्यांना स्वतःचे सरकार असते, पण ते संविधानाच्या अधीन असतात. 2. केंद्रशासित प्रदेश, युनियन टेरिटरीज. हे प्रदेश थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. काही केंद्रशासित प्रदेशांना मर्यादित स्वायत्तता दिली आहे. 3. संसदेद्वारे अधिग्रहित केलेले प्रदेश, टेरिटरीज दॅट मे बी अक्वायर्ड. भविष्यात भारताने अधिग्रहित केलेले किंवा समाविष्ट केलेले नवीन प्रदेश. अशा प्रदेशांचा समावेश संविधानाने आधीच गृहीत धरलेला आहे. कलम 1 नुसार भारतातील प्रदेशांचे 3 भाग आहेत: राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि अधिग्रहित प्रदेश. यामुळे भारताची संघात्मक व विस्तारक्षम रचना स्पष्ट होते. प्रश्न क्रमांक 8. युनियन ऑफ स्टेट्स या शब्दप्रयोगाचा अर्थ काय होतो? 1. राज्यांना संघातून वेगळे होता येते. 2. संघ अविभाज्य आहे. 3. राज्यांना स्वतंत्र सार्वभौमत्व आहे. 4. प्रत्येक राज्य स्वतंत्र देश आहे. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संघ अविभाज्य आहे. युनियन ऑफ स्टेट्स याचा अर्थ राज्यांचा संघ असा होतो. भारतीय संविधानाच्या कलम 1 मध्ये भारताचे वर्णन इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स असे केले आहे. येथे युनियन ऑफ स्टेट्स हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक वापरण्यात आला आहे. युनियन ऑफ स्टेट्सचा नेमका अर्थ: 1. भारताचा संघ अविभाज्य आहे. कोणतेही राज्य आपल्या इच्छेने भारताच्या संघातून वेगळे होऊ शकत नाही. 2. राज्यांना स्वतंत्र सार्वभौमत्व नाही. सर्व राज्ये भारतीय संविधानाच्या अधीन आहेत. अंतिम सार्वभौम सत्ता केंद्राकडे असते. 3. महासंघऐवजी युनियन शब्द वापरला आहे, कारण अमेरिकेसारख्या महासंघात राज्ये स्वेच्छेने संघात आलेली असतात आणि वेगळे होण्याचा अधिकार असतो. मात्र भारतात असा अधिकार नाही. 4. राष्ट्रीय एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी ही संकल्पना वापरली आहे. विविध भाषा, धर्म व संस्कृती असलेल्या देशात एकसंध राष्ट्र टिकवणे हा यामागील उद्देश आहे. युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे भारत हा राज्यांनी बनलेला असला तरी तो एक अविभाज्य, मजबूत आणि केंद्रप्रधान संघ आहे, ज्यामध्ये कोणतेही राज्य संघातून वेगळे होऊ शकत नाही. प्रश्न क्रमांक 9. कलम 1 अंतर्गत भारताची सीमा कोण ठरवते? 1. राज्यपाल. 2. सर्वोच्च न्यायालय. 3. संसद. 4. पंतप्रधान. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. संसद. कलम 1 अंतर्गत भारताची सीमा ठरवण्याचा अधिकार भारतीय संसदेकडे आहे. भारतीय संविधानाच्या कलम 1 मध्ये भारत हा राज्यांचा संघ असल्याचे सांगितले आहे आणि भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची यादी पहिल्या अनुसूचीत दिली आहे. ही पहिली अनुसूची संसदेद्वारे बदलली जाऊ शकते आणि त्यामुळेच भारताच्या सीमा ठरवण्याचा व बदलण्याचा अधिकार संसदेला आहे. संसदेला सीमा ठरवण्याचा अधिकार कसा? 1. कलम 2. नवीन प्रदेश भारतात सामील करणे. 2. कलम 3. नवीन राज्यांची निर्मिती. विद्यमान राज्यांच्या सीमा बदलणे, नाव बदलणे इत्यादी. 3. पहिली अनुसूची. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा नमूद करते. या सर्व तरतुदींमुळे भारताच्या भौगोलिक सीमा कायदेशीररित्या संसद ठरवते व बदलते. कलम 1 अंतर्गत भारताच्या सीमा ठरवण्याचा अंतिम अधिकार भारतीय संसदेकडे आहे
कारण राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा पहिल्या अनुसूचित असून ती संसद बदलू शकते. प्रश्न क्रमांक 10. कलम 1 हे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात येते? 1. भाग 1, 2. भाग 2, 3. भाग 3, 4. भाग 4. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भाग 1. कलम 1 हे भारतीय संविधानाच्या भाग 1 म्हणजेच पार्ट 1 मध्ये येते. भारतीय संविधान वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेले आहे, ज्यामध्ये प्रत्येक भाग विशिष्ट विषयावर आधारित आहे. भाग 1 म्हणजेच पार्ट 1 संघ व त्याचे प्रदेश. भाग 1 चे शीर्षक आहे द युनियन अँड इट्स टेरिटरी. या भागामध्ये भारताच्या संघात्मक रचनेबाबत मूलभूत माहिती दिली आहे. कलम 1 ते कलम 4 हे सर्व कलम भाग 1 मध्ये समाविष्ट आहेत. कलम 1 चे महत्त्व. 1. भारताचे अधिकृत नाव म्हणजेच इंडिया दॅट इज भारत. 2. भारताचे स्वरूप म्हणजेच युनियन ऑफ स्टेट्स. 3. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख. 4. पहिल्या अनुसूचीचा संदर्भ. या सर्व बाबी भारताच्या संघाची पायाभूत रचना स्पष्ट करतात, म्हणूनच कलम 1 ला भाग 1 मध्ये स्थान दिले आहे. कलम 1 हे भारतीय संविधानाच्या भाग 1 संघ व त्याचे प्रदेश मध्ये येते आणि ते भारताच्या संघात्मक रचनेची मूलभूत ओळख करून देते. मित्रहो, आपले भारतीय संविधान भाग 1 संघ व त्याचे प्रदेश यामधील कलम 1 विषयीची स्पष्टीकरणासहित माहिती आपण बघितली. त्याचप्रमाणे आपले भारतीय संविधान सदरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भारतीय संविधान भाग 1 संघ आणि त्याचे प्रदेश यामधील कलम 2 ची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय संविधान.